मणिपूरमध्ये पुन्हा एकदा हिंसाचार भडकलाय। विद्यार्थी मोर्चाला हिंसक वळण लागलेलं आहे। सीआरपीएफचे अतिरिक्त 2000 जवान मणिपूरमध्ये तैनात करण्यात आलेले आहेत। इंटरनेट 5 दिवस बंद राहणार आहे। विद्यार्थ्यांनी राजभवनवरती काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागल्याने पोलिसांनी लाठीमार आणि अश्रुधुराचा मारा केला। यामध्ये किमान 40 विद्यार्थी जखमी झाले। दुसरीकडे कंगपोकी जिल्ह्यामध्ये 2 सशस्त्र गटांमधील गोळीबारामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता तणावात आणखी भर पडलेली आहे। थुंगबू या दुर्गम गावामध्ये या खेड्यामध्ये जमावाने काही घरं जाळल्याने ग्रामस्थांनी गावाच्या बाहेर पळ काढावा लागलेला आहे। दरम्यान हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवरती 3 जिल्ह्यांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली। मणिपूरमध्ये कुकी आणि मैतेई यांच्यामध्ये संघर्ष सुरू आहे। यावेळी ड्रोन, अत्याधुनिक क्षेपणास्त्र यांचा वापर करून हल्ले करण्यात येत आहेत। पोलिसांनीही क्षेपणास्त्राचे काही तुकडे सापडल्याचं मान्य केलेलं आहे। मणिपूरमधील सर्व शाळा आणि महाविद्यालय आज आणि उद्या बंद ठेवण्याचा निर्णय राज्याच्या शिक्षण विभागाने घेतलेला आहे। दरम्यान मणिपूरच्या या घटनेवरून संजय राऊतांनी केंद्र सरकारवरती जोरदार हल्लाबोल केलाय। मोदींनी मणिपुरात जावं युक्रेनला जाण्यापेक्षा, युक्रेनच्या युद्धभूमीवर जाण्यापेक्षा आणि जगाला ते असा एका हिरोसारखा अशी ॲक्शन दाखवण्यापेक्षा मणिपूरला जाऊन आपल्या देशाचा काळजाचा तुकडा येतो तिथे जा जरा, नाहीतर राजीनामा द्या। मणिपूर पेटला या देशाचा एक भाग अशा तऱ्हेने पेटलेला आहे। रॉकेट हल्ले होत आहेत, ड्रोनने हल्ले होत आहेत, नेत्यांना मारलं जात आहे, महिलांची इज्जत बेआबरू केली जाते रस्त्यावर, विद्यार्थ्यांवर गोळीबार होतो आहे, बॉम्ब हल्ले होत आहेत। गृहमंत्री मुंबईत येत आहेत, अमित शाह राजकीय बैठका घेत आहेत, निवडणुकांची तयारी करतायत, सर्व काही करतायत, आमच्यावर टीका करतायत, मोदीही बोलतायत। मणिपूरवर कधी बोलणार, मणिपूरवरती कधी ॲक्शन घेणार हे सांग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।